नमस्कार. मी पुन्हा येईन हे शीर्षक पाहिल्यावर तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी बोलणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या विषयी. अजिबात नाही. आपल्याला फडणवीसांच्या त्या वाक्यावर बोलायचं नाहीये, कारण त्यावर खूप लोकांनी खूप काही बोलून झालंय. मग तुमची दुसरी शंका असेल की मी फडणवीसांच्या पत्नीच्या गाण्याविषयी बोलणार आहे का, तर त्यांचं गाणं ऑलरेडी येऊन गेलेलं आहे. म्हणजे गणपतीच्या विषयीचं गणेश वंदना नावाचं गाणं त्यांचं ऑलरेडी येऊन गेलेलं आहे. त्यावरही अनेकांना टीका करण्याची संधी आहे, ती त्यांनी करावी. म्हणजे मी पुन्हा येईन या वाक्याचं पेटंट घेतलेल्या फडणवीसांच्या वरती आपण बोलणार नाही आहोत. मी पुन्हा येईन या वाक्याचं पेटंट त्यांचे पती म्हणून यांच्याकडे येईल, अमृता फडणवीस यांच्याकडं, म्हणून त्यावरही मी बोलणार नाही आहे. खरं तर मी पुन्हा येईन या वाक्याची इतकी धास्ती अनेकांना आहे की लोक आता ती कशाला येते असा प्रश्न विचारतात. खरं तर देवासमोर प्रार्थना करताना लोक करुणा येऊ दे, करुणा करा म्हणतात. म्हणजे माझी थोडी तरी करुणा देवा तुला येऊ दे असं म्हणतात. पण काही लोकांना अशी प्रार्थना करायला सुद्धा नको वाटावं अशी सगळी ही स्थिती आहे. त्या करुणा करायला करुणा येईल की नाही माहीत नाही. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या उद्या त्या नेत्यांच्या गावी येतील की नाही माहीत नाही. आल्यास तर काय बोलतील हे माहीत नाही. पण प्रश्न असा पडतोय, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या या स्त्री महोदया पुन्हा पुन्हा का येण्याची भाषा बोलतायत? न्यायालयीन लढाई सुरू असताना अचानक त्या तोफगोळा का टाकतायत? काय उघड करणार आहेत? त्यातल्या काही राजकारण्यांच्या मुद्द्यावर देखील त्या बोललेल्या आहेत. काही स्फोटक आहे, काही विचित्र आहे आणि प्रकरणच विक्षिप्त आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे या दोघांच्या व्यक्तिगत संबंधाविषयी आम्हाला अॅनालायझरला काहीही भाष्य करायचं नाही. कारण व्यक्तिगत उकाळ्या पाकाळ्या, लफडी, कुटाणी, प्रेम, विवाह बाह्य संबंध, अपत्य याविषयी बोलण्याचं हे व्यासपीठ नाही. इनफॅक्ट अॅनालायझर किंवा व्यक्तिगत सुशील कुलकर्णी अशा संबंधांना सार्वजनिक व्यासपीठावर मांडणं निषिद्धच समजतो. म्हणून कोणत्याही व्हायरल क्लिपवर देखील अनैतिक संबंधांच्या अॅनालायझरवर कधीही एक्सप्लेनर व्हिडिओ, बातमी सांगणारा व्हिडिओ आपण केलेला नाही. या दोघांच्या संबंधाविषयात चकार शब्दही काढायचा नाही. आणि पण तरीही बोलायचं आहे. का बोलायचं आहे हेही मी तुम्हाला सांगतो. त्या भाषणातली काही मुद्दे मला महत्वाची आणि लक्षात यावी अशी वाटली. मुद्दा क्रमांक 1 होता अजितदादा पवार यांच्या विषयीचा. मुद्दा क्रमांक 2 होता पंकजा मुंडे यांच्या विषयीचा. आणि मुद्दा क्रमांक 3 होता एका लहान वयाच्या मुलीचा उल्लेख केलेला. 3 विषयावर बोलतोय यासाठी की हे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या 2 अत्यंत महत्वाच्या व्यक्तींचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे, म्हणून यावर बोलावं लागतंय. अजित पवारांच्या बाबतीत धनंजय मुंडे काय काय बोलत होते ते माझ्याजवळ बोलत होते. मी ते सांगू शकते पण सांगणार नाही असा दावा त्यांनी केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नीट ऐका. वैसे तो मेरे हस्बैंड ने मुझे बहुत से नेताओं की बहुत सी चीजें बता रखी है, सबकी, अजीत दादा की क्या, किसकी बता रखी है. अशी काय घटना आहे जी अजित पवारांच्या बाबतीत धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्या जवळ सांगितलेली आहे? अजित पवारांच्यावरचा राग व्यक्त केलाय, प्रेम व्यक्त केलंय, काही फसवल्याचं व्यक्त केलंय, फसवल्या गेल्याचं व्यक्त केलंय. चांगली भावना आहे का, वाईट भावना आहे का, काय आहे नेमकं हे? कारण मधल्या काळामध्ये अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फडणवीसांच्याकडे गेले होते आणि त्यांनी हे सगळं सत्तांतर घडवून आणलं होतं, त्या काळापासून आजपर्यंत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये जमत नसल्याची चर्चा आहे. मी फक्त चर्चा आहे असंच म्हणतोय, दावा करत नाहीये कोणता. हे सगळं त्यात काही आहे का? आपल्याच पक्षाच्या नेत्याला, म्हणजे पूर्वी सर्वस्व दादा होते, आता सर्वस्व साहेब आहेत. 2-2 सर्वस्व असू शकतात. त्याआधी सर्वस्व मुंडे साहेब होते. सर्वस्व बदलत असतात. म्हणजे
सर्वस्व राजकारणामध्ये सतत बदलत असतात. तसं बदललेलं आहे का, आणि ज्या वेळेला सर्वस्व होतं त्यावेळेसचे काही विषय आहेत का, हे स्पष्ट झालं पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख या महिला का करत आहेत? दुसरा मुद्दा येतो तो पंकजा मुंडे यांच्याविषयीचा. त्यांच्याविषयी तर त्या खूप भावुक होऊन बोलतात. काय बोलतात ते ऐका. मुंडे साहब के फेंके हुए टुकड़े खा खा के पलने वाले लोग आज उन्हीं की बेटियों को पीछे कर रहे हैं. पंकजा ताई के साथ भी क्या क्या षड्यंत्र करे जा रहे हैं, ये सब मैं मीडिया पे बोलने वाली हूँ. मुंडे साहब के साथ भी क्या क्या षड्यंत्र हुए वो भी मैं सब लोगों को बताऊंगी. पंकजा मुंडे यांनी कधी या प्रकरणामध्ये सार्वजनिक, खाजगी अथवा कसलंही भाष्य केलेलं नाही. या संपूर्ण विषयात त्या कधीही बोललेल्या नाहीत. अगदी रेणू यांनी आरोप केल्यावर सुद्धा पंकजा मुंडे काही बोललेल्या नव्हत्या. अशी स्थिती असताना आता अचानक पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन त्यांच्याशी कसं वागलेत हे सांगण्याचा हेतू पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळवणे हे आहे, की खरंच काही सांगायचंय, काही व्यक्त करायचंय? कारण त्या वारंवार आपल्याच पतीचा उल्लेख षडयंत्रकारी असा करतात. हे षडयंत्रकारी असणं, त्यांनी काही वेगळं षडयंत्र केलंय का? कारण त्या आपल्या बोलण्यात गोपीनाथ मुंडेंच्या पैशावर मोठ्या झालेल्या माणसांचा असा करतायत. त्यांनीच कसा दगा दिला असाही करतायत. यात पंकजा मुंडे यांना सहकार्य करणे किंवा त्यांच्यासाठी फिरणे यात काही राजकारण आहे का? यांचा बोलविता धनी कोण आहे? कारण पंकजा मुंडेंनी तर या प्रकरणामधून आपलं अंग बाजूला ठेवलेलं आहे, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मला यात काही बोलायचं नाही. मग त्यांचा उल्लेख का होतो आहे? आणि त्याही पेक्षा गंभीर गोष्ट मला वाटते तीही तुम्ही ऐका मग बोल. अभी तक मुझे बहुत धमकाया जा रहा है. मेरे पास कई चीजें और भी लगी है मेरे हाथ. तो मैंने सोचा कि मैं FB पे डालूं. तो मुझे एक 2 कौड़ी की लड़की, मेरे पति के बेटी की उम्र की, मेरे को फोन करके बोलती है कि यदि तुमने डाला तो ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा, मैं तुम पे ये केस कर दूंगी. तो मैं उस लड़की को ये बोल देना चाहती हूँ कि मैं कोई किसी से डरती नहीं हूँ, किसी भी 2 कौड़ी की लड़की से नहीं डरती हूँ. और वो भी जो अपने बाप के उम्र की आदमी के साथ जो गलत काम करती है, उस लड़की से तो मैं कभी भी नहीं डरूंगी. सतत 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 एक उल्लेख करुणा शर्मा मुंडे करत आहेत. तो म्हणजे मी आपल्या बापाच्या वयाच्या असणाऱ्या माणसासोबत संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला उघड करत आहे. हे आत्ताच त्या बोलल्या असं नाही, एक फेसबुक पोस्ट पण केली आहे. आसाराम, राम रहीम यांच्यासारख्या माणसांना उघड केलं पाहिजे अशा अर्थाची ही पोस्ट केलेली आहे. बापाच्या वयाच्या माणसांसोबत संबंध, हे वाक्य खूप गंभीर आहे. एक मुलगी मला फोन करते असंही त्या म्हणतायत, आणि त्यात त्या म्हणतायत की या मुलीच्या धमकीला मी घाबरणार नाही. खरं तर मी अशा चारित्र्याच्या धमक्यांना घाबरत नाही. काहीतरी पाणी मुरतंय. काय मुरतंय, काय नवीन लफड आहे का, ह्यात आम्हाला पडायचं नाहीये. पण अशी कोण स्त्री आहे जी दुसऱ्या स्त्रीला धमकी देते आहे, आणि असं कोणतं हे प्रकरण गंभीर आहे? हे सगळं खरंच घडतंय की केवळ एक अशा स्वरूपाची कृती आहे जी चर्चेत येण्यासाठी आहे? स्पष्ट झालं पाहिजे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. जे आरोप होत आहेत ते गंभीर आहेत, फौजदारी आहेत, चर्चा व्हावी अशा आहेत. त्या दोघांच्या संबंधावर आम्हाला जायचं नाही आहे. धनंजय मुंडेंनीही आपले संबंध जाहीरपणे कबूल केलेले आहेत. असं असतानाही त्या पुन्हा पुन्हा मी परळीत येईन, मी रविवारी येईन, मी 12 वाजता येईन असं जे बोलतायत, त्या धमक्यांचा किंवा त्या वाक्यांचा अर्थ काय आहे? त्या येणार की नाही माहीत नाही, आल्या तर बोलणार की नाही माहीत नाही, आल्यास त्यांच्यावर काही हल्ला होईल की नाही माहीत नाही. इनफॅक्ट होणार नाही असंच वातावरण असावं अशी अपेक्षा आपण करूया. पण त्या ज्या काही गोष्टी सांगतायत त्या गोष्टी मात्र चिंता वाटायला लावणारी आहेत. नेमकं काय आहे आणि काय होईल याची. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्हीही वाट बघणार आहात, मीही वाट बघणार आहे त्या येण्याची आणि त्या बोलण्याची. कारण त्याच पुन्हा पुन्हा म्हणतायत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.